मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस आज एकाच व्यासपीठावर येणार आहेत। बीडमधील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडावरील एका कार्यक्रमासाठी तिन्ही नेते एकत्र येणार आहेत। बीडच्या श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाच्या फिरत्या नारळी सप्ताहाचा आज सांगता समारंभ आहे। बीडमधील घाटशीळ पारगावमध्ये सप्ताहाचा समारोप कार्यक्रम पार पडणार आहे आणि त्यासाठी हे नेते उपस्थित असणार आहेत। आणखी तपशील घेऊयात। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, किती वाजता हा सगळा समारंभ सुरू होणार आहे आणि हे तिन्ही नेते किती वाजता बीडमध्ये दाखल होतील? नक्कीच आपण जर बघितलं तर गहिनीनाथ गडाचा नारळी सप्ताह शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे सुरू आहे आणि या सप्ताहाचा सांगता सोहळा दुपारी साधारणतः 12 वाजता सुरू होणार आहे। तत्पूर्वी 11:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंकजा मुंडे हे हेलिकॉप्टरने या सप्ताहाच्या ठिकाणी दाखल होणार आहेत। या ठिकाणी दोघांचंही भाषण होईल, तसेच महंत विठ्ठल महाराज यांचे कीर्तन देखील होणार आहे। या सप्ताहाच्या सांगतेनिमित्त आमदार सुरेश धस हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार असून गेल्या काही दिवसात जर आपण बघितलं तर पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळाला आणि या संघर्षाच्या दरम्यान ते आता पुन्हा एकदा व्यासपीठावर येणार असल्याने या दोघांच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। एकंदरीतच आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसात बीड जिल्ह्यात 3 नारळी सप्ताह झाले आणि या नारळी सप्ताहामुळे जिल्ह्यातील वातावरण भक्तिमय झालंय। गेल्या काही दिवसात ज्या घटना घडल्या त्यामध्ये आता कुठेतरी सामाजिक एकता या माध्यमातून दिसून येत आहे आणि आजच्या या भाषणाकडे तसेच या सप्ताहाच्या सांगता सोहळ्याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलं। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी उदय।